शेतकऱ्यांसाठी 5 मोठ्या ठळक घोषणा. चला पाहूया पहिली अपडेट. शेतकरी बांधवांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांना तातडीने खरीप पीक कर्ज उपलब्ध करून देण्याचे शासनाचे बँकांना निर्देश. त्यामुळे कर्जमुक्तीनंतर शेतकऱ्यांना नव्याने पीक कर्ज घेता येणार असून खरीप हंगामासाठी आवश्यक आर्थिक आधार मिळणार आहे. आता आपण 2 नंबरची अपडेट पाहूया. 2 नंबरची अपडेट ही शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी कुटुंबांना सामाजिक व आर्थिक सुरक्षा देण्याच्या या ठिकाणी सरकारने कटिबद्धतेतून गोपीनाथ मुंडे अपघात सुरक्षा योजनेला 3 वर्षाची मुदतवाढ देण्यात आली आहे. या योजनेत भूमिहीन शेतमजूर तसेच महिला शेतकऱ्यांचाही समावेश करण्यात आल्याने लाखो शेतकरी महिला शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. आता आपण 3 नंबरची अपडेट पाहूया. 3 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना आंबिया बहार 2025-26 मधील राज्य हिस्सा अनुदानासाठी 129 कोटी 51 लाख 38 हजार रुपये निधी वितरित करण्यास शासनाने मंजुरी दिलेली आहे. आता आपण पुढे 4 नंबरची अपडेट पाहूया. 4 नंबरची अपडेट ही अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. तर राज्य सरकारने अतिवृष्टी आणि ढगफुटी सदृश्य पावसामुळे झालेल्या नुकसानासाठी वाढीव मदत जाहीर केली आहे. मृत पशुधनासाठी 40,000ची भरपाई या ठिकाणी मिळणार असल्याचं सांगण्यात आलेलं आहे. पुढची शेवटची आणि सगळ्यात महत्त्वाची अपडेट 5 नंबरची आपण पाहणार आहोत, म्हणून हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पहा. तर या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता, कर्जमाफीच्या पहिल्या टप्प्यात 6,22,207 शेतकऱ्यांची कर्ज खाती नील करण्यात आली आहेत. तर शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देत त्यांच्या कष्टाला आणि मेहनतीला बळ देणारा हा महत्त्वपूर्ण निर्णय आहे. तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अत्यंत महत्त्वाची अपडेट होती. अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा.